एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनासंदर्भात एक मागणी केलेली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतकंच वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळावं अशी मागणी एसटी कामगार संघटनेनं केलेली आहे। वेतन न दिल्यास बेमुदत संपाचा इशारा एसटी कर्मचारी संघटनेनं दिलेला आहे। माणगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं एक अधिवेशन होणार आहे आणि त्या संदर्भात या मुद्द्यांवर चर्चा सुद्धा होईल। साधारणपणे 4 ठराव घेण्यात आले, ज्यामध्ये एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेतले गेले पाहिजे। उदाहरणार्थ 20 ते 24 मधले जे 6,500 रुपये जाहीर झाले त्याच्यामधली जी थकबाकी आहे ती तातडीने देण्यात यावी। आमचा महागाई भत्ता खरं तर राज्य सरकारकडून होणं आवश्यक आहे। 53% राज्य सरकारला लागू झाला आहे, आम्ही मात्र 46% वरतीच अजून गटांगळ्या खात आहोत। तर आपण पाहतोय एसटी कर्मचाऱ्यांचं अधिवेशन होणार आहे। या अधिवेशनात वेतनासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। तर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन होणार आहे आणि या कामगारांचं 57वे अधिवेशन माणगाव इथं पार पडणार आहे आणि या माणगावमध्ये अधिवेशनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे आणि त्याचबरोबर हे अधिवेशन आता आणखी वादळी ठरण्याची चिन्ह आहेत। पाहुयात आमचे प्रतिनिधी अजयेश नाडकर यांनी या अधिवेशनाच्या स्थळावरून घेतलेला खास आढावा। एसटी कामगार संघटनेचा राज्यव्यापी अधिवेशन रायगड जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणी होत आहे आणि सध्याची ही दृश्य आपण पाहता याच ठिकाणी जो आहे तो राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती संघटनेकडून करण्यात आलेली आहे। जवळपास राज्यभरातून 40 ते 50 हजार कामगार जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर अनेक नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। गेल्या अनेक वर्षापासून एसटी कामगाराच्या अनेक मागणी आहेत त्या पूर्ण होण्यासाठी काय नेमकी भूमिका संघटनेकडून घेणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आज झालेल्या राज्यव्यापी बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले। याबाबत आपण पाहिलात तर कामगारांचा वेतनवाढ असेल, त्यांना भेटणारी सुविधा असतील, त्याचबरोबर भत्ता असेल, याबद्दलचे अनेक ठराव जे आहेत ते मंजूर करण्यात आलेले आहेत। पुढच्या काळात सरकारकडून कोणतीही सकारात्मक भूमिका किंवा मागणी मान्य न झाल्यास हे सर्व कामगार जे आहेत ते राज्यव्यापी संपावर जाणार आहेत। त्यामुळे येणारे नेते जे आहेत ते कामगारांना काय आश्वासन देतात या अधिवेशनात हे पाहणं उद्या महत्त्वाचं ठरणार आहे। अजयेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज।